आशुतोष दादांमुळे दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवी उमेद। आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या पुढाकारातून व श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई यांच्या सहकार्याने कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित मोफत कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप शिबिरात 26 जून रोजी आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। 25 जून पासून सुरू झालेल्या या शिबिरात कृत्रिम अवयवांसह व्हीलचेअर, ट्रायसिकल, वॉकर, स्टिक, कुबड्या आदी अत्यावश्यक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले। नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य देण्यात आले। या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले। या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांनी आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांचे आभार व्यक्त केले। यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती याच्या वतीने आपण आज कोपरगाव शहरामध्ये साईबाबा तपोभूमी सांस्कृतिक भवन या ठिकाणी हा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। यामध्ये दिव्यांग बंधू आणि भगिनी यांना विविध साहित्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। आज जवळपास 300 दिव्यांग बंधू आणि भगिनींना या ठिकाणी साहित्याचं वाटप होत आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं जर 3 चाकी सायकल आहेत, व्हीलचेअर आहेत, काठ्या आहेत, असे विविध जे साहित्य आहे या ठिकाणी त्यांना देतोय। तर आपण सर्व जे काही दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत यांना सहायता समितीचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी नारायणजी व्यास साहेब यांनी खऱ्या अर्थाने हा शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी, हे साहित्य मिळवून देण्यासाठी फार मोठी मदत केली। त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। दिव्यांग बंधू आणि भगिनींचं जीवन अजून सुखकर कसं होईल यासाठी माझे प्रयत्न सातत्याने चालू असतात, पुढे देखील चालू राहतील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। धन्यवाद।